द 360 अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सीमा शिंदे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज या ठिकाणी मी तुमच्यासोबत एक महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन करणार आहे. तर या ठिकाणी मी घेऊन आली तुमच्यासाठी एक गुड न्यूज, ज्याच्यामध्ये 12वी तुम्ही कंप्लीट केलेला असेल किंवा तुम्ही महिला असाल, पुरुष असाल किंवा पदवी तुम्ही कंप्लीट केली असेल, तर तुम्ही या ठिकाणी ही एक्झाम देऊ शकताय. लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ती आज असेल, उद्या असेल किंवा येणाऱ्या काळामध्ये ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होऊ शकते. तसा आकृतीबंध त्याचा तयार झालेला आहे. तर आपण बोलत आहोत आरोग्य विभागाबद्दल. सो ही आरोग्य विभागामध्ये लवकरच 5,000 पेक्षा जास्त भरती होणार आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर पेमेंट 19,900 पासून ते 1,77,000 पर्यंत या ठिकाणी पेमेंट असणार आहे. सो या ठिकाणी आपण आज आरोग्य विभागाचं पद आहे, त्याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे किंवा पात्रता काय लागणार आहे, त्याचा सिलेबस, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण डिस्कशन करणार आहोत. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच सारे अपडेट्स मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येणार आहे. सो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करू शकताय तुम्ही. सो आता ही जी आरोग्य विभाग भरती आहे ही जिल्हा परिषद मार्फत या ठिकाणी होणार आहे 2026 ची. आणि ऍज आय सेड, मी जसं म्हणाली तुम्हाला की कुठल्याही म्हणजे आज उद्या असेल किंवा येणाऱ्या काळात कधीही याची भरती लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. सो तुम्हाला तयारीला आतापासून लागायचं आहे, कारण की याच्यामध्ये मोठी अपॉर्च्युनिटी आहे. जवळपास 5,000 पेक्षा जास्त पदे या ठिकाणी असणार आहे. सो ही संधी आपल्याला चुकवायची नाहीये. सो आता याच्यामध्ये मेगा भरती ऍज अ सेड मी तुम्हाला ते सांगितलं की संभाव्य शक्यता आहे लवकरात लवकर भरती होण्याची. आता याच्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट बघायची की शैक्षणिक पात्रता व त्याच्यासाठी निकष काय काय आहेत. तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे. सो तुम्ही 12वी कंप्लीट केलेला असायला पाहिजे विज्ञान माध्यमातून. सायन्स तुमचं 12वीला असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये बघा, उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल या विषयांचं उत्तीर्ण झालेला असावं. म्हणजे जर थोडक्यात सांगायचं झालं तर तो 12वी पास असायला हवा सायन्स मध्ये. देन मराठी भाषेचं ज्ञान त्याला असायला पाहिजे. आता आपण महाराष्ट्रातला आहोत म्हटल्यावर ऑफकोर्स आपल्याला मराठी भाषेचं ज्ञान तेवढं असतंच. सो उमेदवाराला मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे. बंधनकारक आहे ते लक्षात ठेवा. वाचन, लेखन व संभाषण त्याला यायला पाहिजे. देन संगणक, याच्यामध्ये एमएससीआयटीचा कोर्स किंवा कुठलाही शासन मान्य समकक्ष प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे की तुम्ही तो संगणकचा कोर्स कंप्लीट केलेला आहे. कुठलाही शासन मान्य कोर्स असला तरी चालेल, जरी तुम्ही एमएससीआयटी कंप्लीट केलेलं नसेल तरी. सो त्यानंतर अनुभव आवश्यक नाहीये. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला कुठल्याही एक्सपिरियन्सची किंवा अनुभवाची गरज नाहीये. आणि आताच मी जे सांगितलं की संगणक तुम्ही तुमचं एमएससीआयटी झालेला असावं किंवा कुठलाही शासनमान्य कोर्स तुमचा संगणक रिलेटेड झालेला असावा. पण जरी सपोज तुमचा कोर्स कंप्लीट झालेला नसेल, तुम्ही आता तो कंप्लीट केलेला नसेल, पण जर सपोज तुमची निवड होतीये, तर निवड झाल्यानंतर देखील तुम्ही 2 वर्षामध्ये त्याचं प्रमाणपत्र सादर करू शकताय. म्हणजे निवड झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कंप्लीट कोर्स करू शकताय. ओके. सो अनुभव याच्यामध्ये आवश्यक नाहीये. थेट सरकारी नोकरीची तुमच्याकडे संधी आहे. सो जर तुमच्याकडे अनुभव नसेल तर दॅट इज फाईन. ओके, डायरेक्टली तुम्ही अप्लाय करू शकताय. आता याचं वयोमर्यादा काय असणार आहे आणि वेतन श्रेणी अतिशय चांगली आरोग्य विभागाअंतर्गत आहे. सो आता आपण बघूया वयोमर्यादा. सो किमान वय मर्यादा जर बघितलं तर उमेदवार हा 18 वर्ष पूर्ण असावा. ऑफकोर्स जर तुम्ही 12वी पास झाल्यानंतर हा फॉर्म भरता आहात तर तुमचं 18 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झालेलं असणार आहे. सो वयोमर्यादा जर बघाल तर किमान तुमचे 18 वर्ष पूर्ण असावे. आणि जर कमाल वय म्हणजे किती वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकताय, तर ओपन मध्ये जर तुम्ही असाल तर वयाच्या 38व्या वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकताय. किती? 38 वर्ष. सो आता याच्यामध्ये मागासवर्गीय उमेदवार तुम्ही असाल, म्हणजेच कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल, तर तुम्हाला त्या ठिकाणी 43 वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे. कुठल्याही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कुठल्याही तुम्ही येत असाल तर 43 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर अनाथ आणि दिव्यांग व्यक्ती जर तुम्ही असाल, त्या आधारित तुमच्याकडे कुठलं प्रमाणपत्र असेल तर 45 वर्ष त्या ठिकाणी पर्यंत अर्ज तुम्हाला करता येतो. ओके. सो अशा पद्धतीने ही वयोमर्यादा आपण बघितलेली आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला डिटेल गोष्टी म्हणजेच तुमच्या पदानुसार त्याची पात्रता
यस, म्हणजेच तुमचं क्वालिफिकेशन, त्याचबरोबर तुमच्या कामाचं स्वरूप कसं असणार आहे आणि तुमचं पेमेंट म्हणजे त्या पदाला अनुसरून तुमचं पेमेंट कसं असणार आहे हे डिटेलमध्ये सांगणार आहे मी. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटपर्यंत जर बघितलं तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहे. परत परत सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो आता याच्यामध्ये बघा, आपण बघतो पहिलं जे पद आहे तो फार्मासिस्टचा आहे. औषध निर्माता ज्याला आपण म्हणतो फार्मासिस्ट. याच्यासाठी पात्रता आहे डी फार्म झालेला असावा किंवा बी फार्म, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन असावं. सो ही पात्रता फार्मासिस्ट साठी आहे. आता याचे कामाचं स्वरूप काय आहे? डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन नुसार औषधी देणे, औषधांचा स्टॉक सांभाळणे, जसे की फार्मासिस्ट जनरली मेडिकलमध्ये करतात. सेम वे औषधांची एक्सपायरी तपासणे व अहवाल देणे, हे कोणाचं काम आहे? फार्मासिस्टचं. आता याची वेतन श्रेणी कशी आहे बघा, 29,200 ते 92,300 पर्यंत या फार्मासिस्टचं वेतन आहे. ओके. आता दुसरी जी पोस्ट आहे ती आहे लॅबोरेटरी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन आपण ज्याला म्हणतो. सो त्याच्यासाठी जी पात्रता आहे ते आहे DMLT किंवा BSc MLT, हे त्यांनी कंप्लीट केलेलं असावं. आता याचे कामाचं जर स्वरूप आपण बघितलं तर रक्तमूत्र इतर नमुन्यांच्या चाचण्या करणे, लॅब उपकरणे हाताळणे व रिपोर्ट तयार करणे किंवा नमुन्यांची नोंद ठेवणे, एवढा त्याचा वर्क प्रोफाईल त्या ठिकाणी आहे. आणि त्याचं जर आपण वेतन श्रेणी बघितली तर 25,500 ते जवळपास 81,100 एवढं वेतन श्रेणी आहे, वेतन आहे तिथे. देन आता तिसरी पोस्ट जी आहे ती आहे स्टाफ नर्स. ओके. स्टाफ नर्स साठी जर पात्रता आपण बघितली तर JNM किंवा BSc नर्सिंग, यस, हे कंप्लीट केलेलं असावं किंवा नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन प्लस नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन कंप्लीट असावं. सो हे पात्रता कशासाठी आहे? स्टाफ नर्सची. आता नर्सची जी काही कामाचं स्वरूप असतं, जी काही वर्क प्रोफाईल असते त्यानुसारच सेम आहे. रुग्णांची काळजी घेणे, इंजेक्शन औषधी देणे, डॉक्टरांना उपचारात मदत करणे व वार्ड व्यवस्थापन. तर नर्सला बघा, तुम्ही जर बघाल तर पे स्केल जे आहे तर जवळपास 35,400 ते 1,12,400 पर्यंत आहे. सो ज्यांनी स्टाफ नर्स बघा JNM किंवा BSc नर्सिंग ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे, सो ते आरोग्य विभागामार्फत या पोस्टला नक्की अप्लाय करू शकताय. बघा पेमेंट खूप छान आहे इथे. देन नेक्स्ट पोस्ट जी आहे ती एक्सरे टेक्निशियन आहे. एक्सरे टेक्निशियन साठी एक डिप्लोमा असतो एक्सरे टेक्निशियनचा, तो डिप्लोमा कंप्लीट केलेला असावा. रुग्णांचे एक्सरे काढणे, एक्सरे मशीनची योग्य प्रकारे हाताळणी करणे, रिपोर्टसाठी डॉक्टरांना सहाय्य करणे, ही त्याचे कामाचं स्वरूप झालं. तर आता याची जर वेतन आपण बघितलं तर जवळपास 25,500 ते 81,100 पर्यंत या एक्सरे टेक्निशियनला वेतन आहे. देन पाचवं जे पद आहे ते आहे ECG टेक्निशियन. ओके. सो ECG टेक्निशियनचा कोर्स त्याने कंप्लीट केलेला असावा. रुग्णांचे ECG टेस्ट घेणे, ECG मशीन हाताळणे, रिपोर्ट तयार करणे व डॉक्टरांना देणे. 25,500 ते जवळपास 81,100 पर्यंत वेतन याला असणार आहे. देन नेक्स्ट आहे हेल्थ वर्कर. ओके. हेल्थ वर्कर मध्ये येतात मेल, म्हणजे ही जी पोस्ट आहे ती मेल साठी, पुरुषांसाठी आहे. यांचा असावा 12वी सायन्स कंप्लीट प्लस MPW कोर्स. ओके. हा MPW कोर्स देखील त्यांनी कंप्लीट केलेला असावा. सो आता याच्यामध्ये बघा यांचं कामाचं स्वरूप गावामध्ये आरोग्य सेवा देणे, लसीकरण मोहिमा असेल किंवा आरोग्य सर्वेक्षण करणे, ज्या की गावामध्ये जाऊन करतात. सो रोग प्रतिबंधक जनजागृती व घरभेटी, घरांना भेटी देऊन जे काही लसी असेल किंवा रोग प्रतिबंधक कुठल्या रोगावर कुठला म्हणजे कुठली लस वापरल्या जाते त्याबद्दल माहिती देणे गावांमध्ये जाऊन. सो असे कामं त्यांना करावं लागतात. सो यांच्यासाठी जे वेतन आहे ते जवळपास 21,700 ते 69,100, किती? 21,700 ते 69,100 अशा पद्धतीचं त्यांचं वेतन आहे. देन सातवं जे पद आहे ते आहे हेल्थ असिस्टंट बद्दल. हेल्थ असिस्टंट, सो याचा कसं आहे, हेल्थ वर्कर अनुभव पाहिजे किंवा संबंधित पात्रता त्याच्याकडे असायला पाहिजे, जे की हेल्थ असिस्टंटच्या रिलेटेड कुठलीही पात्रता त्याची. ओके. सो आरोग्य कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन करणे, आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी व देखरेख करणे किंवा अहवाल तयार करणे. सो याचं जर बघाल तर 25,500 ते 81,100 पर्यंत याचं वेतन असतं. देन आहे हेल्थ इन्स्पेक्टर.
हेल्थ इन्स्पेक्टर साठी बघा तुम्ही पात्रता काय असणार आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स जो असतो. येस, बऱ्याच मुलांना हे माहिती देखील नाहीये की असा एक कोर्स असतो सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स म्हणून. हा कम्प्लीट याच्यासाठी केलेला असावा. आणि स्वच्छता तपासणी करणे, त्यांचं जर कामाचं स्वरूप बघितलं तर स्वच्छता आहे की नाही, कुठले जे काही म्हणजे हॉस्पिटल असतात, जिल्हा स्तरावरचे असेल किंवा तालुका स्तरावरचे असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल, तिथे स्वच्छता तपासणी करणे, अन्न पाणी व गुप्त तपासणी करणे, साथीचे रोग प्रतिबंधक उपाययोजना करणे. सो ह्या सगळ्या कामकाज त्यांचं असतं. तर याची जर आपण वेतन बघितलं तर 25,500 ते 81,100 जवळपास यांचं वेतन असतं. देन वॉर्ड बॉय जो आहे 10वी किंवा 12वी त्याने कंप्लीट केलेला असेल तरी सुद्धा त्याला अप्लाय करता येणार आहे. सो याच्यासाठी कामाचं स्वरूप रुग्णांची न्याय करणे, वार्ड स्वच्छता व इतर सहाय्यक जे काही कामं असतील, यस, ग्रामीण रुग्णालयामध्ये किंवा जे काही कामं असतील रुग्णालयामध्ये ते कामं त्यांना करावी लागतात. यांचं वेतन बघितलं तर 15,000 ते 47,600 पर्यंत वेतन आहे. आया बघा, त्याला आपण महिला परिचारिका पण म्हणतो. 10वी-12वी कंप्लीट असले तरी चालतं. 10वी-12वी कंप्लीट, महिला रुग्णांची काळजी घेणे त्यांचं मुख्य काम आहे. स्वच्छता राखणे व इतर सहाय्य कामे करणे, रुग्णांच्या दैनंदिन गरजांची मदत करणे, अशा पद्धतीचं त्यांचं कामकाज आहे. सो आता यांचं जर आपण वेतन बघितलं तर जवळपास 15,000 ते 47,600 पर्यंत वेतन आहे. देन नेक्स्ट जी पोस्ट आहे क्लर्कची आहे. कोणत्याही शाखेची पदवी. आता ह्या पोस्टसाठी आपल्याला पदवी असणं गरजेचं आहे. क्लर्कसाठी कोणत्याही शाखेची पदवी इथे चालणार आहे. लक्षात द्या, इथे तुम्हाला कुठल्याही शाखेची पदवी चालणार आहे. मुद्दामून रिपीट करतेय. क्लर्कसाठी तुम्हाला कुठल्याही शाखेची पदवी चालेल. आता इथे कामकाज काय असणार आहे, कार्यालयीन पत्रव्यवहार व फाईल काम करणे, डेटा एंट्री, कुठल्याही नोंदी ठेवणे, अहवाल तयार करणे असेल, संगणकावर कामकाज. ओके, MSCIT सुद्धा इथे त्याच्यासाठी लागणार आहे की संगणकावर तुम्हाला कामकाज करायचंय किंवा इतर कार्यालयीन कामे त्या ठिकाणी करायची असतात. ऑफिस रिलेटेड वर्क आपण जर बघितलं तर. सो हे क्लर्कचं जे काम असतं ते म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या ठिकाणी करायचं आहे. पण या ठिकाणी काय लागणार आहे की कुठल्याही शाखेची पदवी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही शाखेची पदवी कंप्लीट केलेली आहे, म्हणजेच त्याचं ग्रॅज्युएशन कुठल्याही शाखेतून कंप्लीट झालेलं आहे, तर बिनधास्तपणे तो ह्या क्लर्क पोस्टसाठी अप्लाय या ठिकाणी करू शकतोय. सो आणि या ठिकाणी पेमेंट बघा 19,900 ते 63,200 या ठिकाणी क्लर्कला असणार आहे. सो देन नेक्स्ट आहे ड्रायव्हर, ज्याला आपण चालक म्हणतो. यस, 10वी आणि ड्रायव्हिंग लायसन्स त्याच्याकडे असायला पाहिजे. सो रुग्णवाहिका किंवा शासकीय वाहन चालवणे त्याचं काम आहे. ऍम्ब्युलन्स असेल, वाहनांची देखभाल व स्वच्छता राखणे, प्रवास नोंदी व लॉगबुक ठेवणे. सो अशा पद्धतीने त्याची जर वेतन आपण बघितलं तर 19,900 ते जवळपास 63,200 असं त्या ठिकाणी त्याचं वेतन आहे. तर ह्या मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्या पोस्ट सांगितल्या ज्या की आरोग्य विभागामार्फत येणार आहे. सो वरील जी वेतन श्रेणी जी आहे ना, ती 7th पे कमिशन नुसार अंदाजे आहे. 7th पे, यस, 7व्या वेतन आयोगानुसार आहे. सो प्रत्यक्ष वेतन जे आहे भरतीच्या जाहिरातीमध्ये येऊन जाईल तुम्हाला. हे मी तुम्हाला टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे. सो जे काय असेल ते त्यामध्ये जाहिरातीमध्ये येऊन जाईल. त्याच्यामध्ये भत्ते जे असेल ते शासन नियमानुसार जे काही मेडिकल वगैरे नुसार येऊन जातील ते. ओके, सो हे जे काही मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्या डिटेलमध्ये पोस्ट सांगितलेले आहे, तर आपल्याला विचार करायचा आहे की आपण कुठल्या पोस्टसाठी या ठिकाणी परफेक्ट आहोत, आपलं या ठिकाणी पात्रता काय, आपलं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे, त्यानुसार तुम्ही ज्या पोस्टसाठी परफेक्ट आहात त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि शासनाचा जॉब मिळू शकताय. सो या ठिकाणी इझी वे आहेत. आता आपल्याला करायचं काय बघा, परीक्षेचे स्वरूप गुण विभागणी आपण एकदा बघून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन की पेपर पॅटर्न कसा असणार आहे हे समजणं काय महत्वाचं आहे. बरोबर आहे, कारण की पेपर पॅटर्न आपल्याला समजला तर आपण कामाला या ठिकाणी लागू शकतो. ऍज आय सेड की ऍडव्हर्टाईज कधी येऊ शकते, अर्ज कधी आपल्याला भरायला लागू शकतायत, त्याच्यासाठी माहिती असायला पाहिजे की पेपर पॅटर्न नेमका कसा आहे, आपण याच्यासाठी कसा अभ्यासाला स्टार्ट करू शकतोय. बघा आता याच्यामध्ये सब्जेक्ट जे असणार आहे मराठी आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान आहे, बुद्धिमत्ता व गणित आहे किंवा तांत्रिक घटक आहे. यस, जे की सायन्स सेक्शनच्या रिलेटेड आहेत. याच्यामध्ये मराठीसाठी बघा जवळपास 15 प्रश्न विचारले जातात. प्रश्न किती आहेत? 15. आणि जर गुण बघितले तर जवळपास 30 मार्क्स याच्यामध्ये आहेत. किती? 30 मार्क्स, म्हणजेच एका प्रश्नाला जवळपास 2 मार्क्स त्या ठिकाणी आहेत. सो माध्यम मराठीमध्येच असणार आहे कारण की विषय मराठी आहे. देन इंग्रजी भाषा बघा, इंग्लिश ग्रामर याच्यामध्ये आहेत. जवळपास 15 प्रश्न याच्यामध्ये विचारले जाणार आहे.
आणि जे गुण आहेत ते किती आहेत 30. इंग्रजी माध्यम मध्ये विचारला जाईल. सामान्य ज्ञान जनरल नॉलेज 15 प्रश्न आहे. यस, 30 गुण आहे आणि मराठी व इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला इथून ते मिळणार आहेत. सो देन बुद्धिमत्ता व गणित आहे, ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग ज्याला आपण म्हणतो, याच्यावरती सुद्धा 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. 30 मार्क्स आहेत. सेम आहे, मराठी व इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये ते विचारल्या जाणार आहेत. देन आता तांत्रिक घटक जर आपण बघितले तर जवळपास किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 40. म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त फोकस हा तांत्रिक घटकावरती करायचा आहे. लक्षात घ्या, 40. जर तुम्हाला पोस्ट काढायची आहे तर यू हॅव टू फोकस ऑन दिस पार्ट, लाईक तांत्रिक घटक म्हणजेच टेक्निकल पार्ट वरती तुम्हाला फोकस करावं लागेल. म्हणजे 40 प्रश्न याच्यावरती विचारला जाणार आहे आणि याला गुण किती आहेत? 80. आणि हे सुद्धा दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. सो एकूण जर गुण बघितले याच्यामध्ये तर 200 आहेत. किती? 200 मार्काचा तुमचा पेपर या ठिकाणी असणार आहे. ओके, सो आता याच्यामध्ये जो की तांत्रिक अभ्यासक्रम आहे ज्याला की नॉन टेक्निकल सेक्शन आपण म्हणतो. आता त्याच्यामध्ये नेमकं कसं काय मीन्स आपण बघूया. मराठी व इंग्रजी व्याकरणाचं काय आहे. सो व्याकरण वरतीच त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहे. 15 प्रश्न आपण बघितले, मराठी असेल किंवा इंग्रजी असेल. सो याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच आहे. नाव आपण मराठी व्याकरण मध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, विभक्ती, समास, प्रयोग, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्यप्रचार. सो हा काही ग्रामरचा पोर्शन त्या ठिकाणी मराठीमध्ये आहे. त्याचबरोबर इंग्लिशमध्ये सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, टेन्सेस आहेत, व्हॉइस आहेत, कॉमन एरर्स आहेत, सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स अँड फ्रेजेस, कॉम्प्रिहेन्शन. सो अशा पद्धतीचा जो पार्ट आहे इंग्लिश ग्रामर मध्ये आहे. थोडासा जर आपण बघितला तर इंग्लिश ग्रामर मध्ये जरा डिटेल मध्ये त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. सो बुद्धिमत्ता आणि गणित जीकेचं बघितलं तर बुद्धिमत्ता गणित मध्ये बघा कुठले कुठले टॉपिक आहेत. संख्या मालिका त्यामध्ये आहे, अक्षर मालिका आहे, तर्क क्षमता आहे, दिशा ज्ञान आहे, सरासरी, नफा तोटा, काळ काम वेग आणि सरळ व्याज. तर हे बुद्धिमत्ता गणित मध्ये आहे. देन सामान्य ज्ञान मध्ये आता इतिहास आहे, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी असेल किंवा पंचायत राज व्यवस्था, ते सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये आहे. हा सगळा सिलेबस तुमचा याच्यामध्ये आपण ज्याला म्हणतो की नॉन टेक्निकल मध्ये विचारला जाणार आहे. सो आता तांत्रिक अभ्यासक्रम ज्याला की किती 80 गुण जवळपास आहे, ज्याच्यावर 40 प्रश्न विचारला जाणार आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा, जे की सायन्स रिलेटेड स्टुडंट्स आहेत. यस, तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेलाच आहे, पण तरी सुद्धा बघा भौतिक व रसायनशास्त्र 10वी व 12वीच्या विज्ञानावर आधारित. किती? 10वी व 12वीच्या विज्ञानावर आधारित सामान्य भौतिक आणि रसायनशास्त्राचे नियम असेल, मूलद्रव्य आणि अभिक्रिया असेल. सो हे तुम्हाला रिपीट ऑलरेडी झालेलं आहे. मानवी शरीर व आरोग्यशास्त्र याच्याशी रिलेटेड आहे, जसं की मानवी संस्था असेल, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्तभिसरण संस्था, संप्रेरके आणि पोषण आहार घटकांची सविस्तर माहिती तुम्हाला याबाबत असायला पाहिजे. साथीचे रोग व रोग नियंत्रण, त्याच्यामध्ये डेंग्यू असेल, हिवताप असेल, टीबी, पोलिओ, काय कुठल्या रोगाची निर्मिती कधी झाली, काय रोग कशामुळे पसरतो. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी असायला पाहिजे माहिती. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम कधी कोणता झालं, जसं की जागतिक आरोग्य संघटना आहे, WHO कसं काम करते, युनिसेफ आहे, राष्ट्रीय लसीकरण मोहीम आहे, या सगळ्या गोष्टी कधी सुरू झाल्या. यस, म्हणजे तुम्हाला डिटेल त्या बाबतीत इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे, कारण की हे सगळं कशामध्ये येतं? टेक्निकल मध्ये येतं. आणि टेक्निकलला वेटेज परत एकदा सांगते, जवळपास 80 गुण आहेत. किती? 80 गुण. म्हणजेच जास्तीत जास्त फोकस तुम्हाला टेक्निकल वर करणं गरजेचं आहे. यस, आय होप तुम्हाला समजलंय सगळं काही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओके, कागदपत्रे यादी. यस, काय काय आपल्याला लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी, अर्ज करण्यासाठी. बघा, 10वी गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. जर तुम्ही 10वी कंप्लीट केलेलं आहे तर तुमच्याकडे 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र असायला पाहिजे. जन्मतारीख पडताळणी, आता बऱ्याच जणांच्या जन्मतारखेमध्ये दोष असतो किंवा वेगळी वेगळी असते. म्हणजेच तुमच्या याच्यावर प्रमाणपत्रावर वेगळी असेल किंवा तुमच्या शाळेच्या TC वर वेगळी असेल, आधार कार्डवर वेगळी असेल, तर तसं चालणार नाहीये. तुमची जी जन्मतारीख आहे खरी ती त्या ठिकाणी असायला पाहिजे. देन 12वी विज्ञान सायन्स त्याचं गुणपत्रक तुमचं असावं. आता ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय की कोणत्या पोस्टसाठी कोणतं एज्युकेशन तुम्हाला पाहिजे, कोणतं क्वालिफिकेशन, कुठलं क्वालिफिकेशन तुम्ही कंप्लीट केलेलं पाहिजे, त्यानुसार जर ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्यानुसार तुम्हाला तुमचे गुणपत्रक ठेवणं गरजेचं आहे. सो विज्ञान म्हणजे तुम्ही विज्ञान शाखेची पात्रता पूर्ण 12वी जर तुम्ही पूर्ण केलेलं असेल सायन्स मधून, तर तुम्हाला 12वी सायन्सचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे.
त्याच त्याचबरोबर 12वीचे गुणपत्रक किंवा बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके. देन ओळख व पत्त्याचा पुरावा सगळ्यात महत्वाचा, आणि हे सगळ्यांकडे असतंच. तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असावं, पॅन कार्ड असेल किंवा जन्मतारखेचा कुठला तुमच्याकडे पुरावा असेल तर तो तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता. जसं की मतदार कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, काहीही, म्हणजेच तुमचं नाव किंवा जन्मतारीख, राईट, म्हणजेच त्याच्यावर करेक्ट वेने दिलेला आहे तो पुरावा तुम्ही सबमिट त्या ठिकाणी करू शकताय. देन फोटो व स्वाक्षरी. आता तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलेलेच असतील तरी सुद्धा सांगते, जे पहिल्यांदा भरताय तर तुमचा फोटो, पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमची साईन, ओके, तुम्हाला स्कॅन करून ती अपलोड करावं लागते. सो ते तुम्हाला लागणार आहे. सो हे पहिलेच तुम्ही सगळं रेडी करून ठेवायचं आहे, म्हणजेच तुम्हाला अर्ज करताना कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही, कुठल्याही पद्धतीचा म्हणजे प्रॉब्लेमला फेस तुम्हाला करावे लागणार नाही. सो अजूनही वेळ आहे. सो जे मी तुम्हाला सांगते की आकृती बंध ऑलरेडी तयार झालेला आहे. आज, उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये कधीही, कधीही ही अर्ज प्रक्रिया येऊ शकते, कधीही आपल्याला अर्ज करावा लागू शकतोय. सो ह्या गोष्टी आत्ताच रेडी करून ठेवायच्या आहेत. परत म्हणणार तुम्ही मॅडमने हे लवकर सांगितलं नाही. आता कागदपत्रे यादी भाग 2 मध्ये काय आहे, म्हणजेच ज्यांना काही आरक्षण वगैरे आहे किंवा कुठल्या एखाद्या म्हणजे याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये ते येत असतील, सो रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये ते येत असतील तर त्यांच्यासाठी नेमकं काय आहे. सो महाराष्ट्र रहिवासी दाखला त्यांच्याकडे असावा. येस, महाराष्ट्राचं तुम्ही रहिवासी आहात म्हणून तुमच्याकडे काय प्रूफ आहे, राईट, ते सबमिट तुम्हाला करावं लागतं. सो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचं तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांचे डोमेसाईल प्रमाणपत्र तुम्हाला कुठूनही मिळतं, तहसीलदारांकडनं तुम्ही घेऊ शकता ते. सो जात प्रमाणपत्र, जर तुम्ही कुठल्याही म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अर्ज भरताना. सो सो तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी मधनं म्हणजे अर्ज भरत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असावं. देन नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्याकडे असावं. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे EWS मधून तुम्ही अर्ज भरत असाल तर किंवा मग EWS मधून असाल किंवा OBC असेल, SCBC असेल, BJNT असेल, सो कुठल्याही याच्यातून तुम्ही अर्ज भरत असाल तर तुमच्या याच्यानुसार ते प्रमाणपत्र, वैध प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके. सो लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र शासकीय मार्गदर्शन तत्वांप्रमाणे निश्चित केलेल्या नमुन्यात लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. सो हे सादर करणे आवश्यक आहे. सो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता आरोग्य विभागासाठी येस आपल्याला अर्ज भरायचा आहे तर नेमकं त्याच्यासाठी तुमच्यासाठी काय घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो, तर तुमच्यासाठी एक आरोग्य विभागासाठी एक स्पेशल बॅच आम्ही या ठिकाणी फॉर्म केलेली आहे. ही स्पेशल बॅच अशी आहे की रेकॉर्डेड पूर्णपणे असणार आहे. सो ही बॅच रेकॉर्डेड याच्यासाठी आहेत की बरेच जण या ठिकाणी ऑलरेडी जॉब करताय किंवा दुसऱ्या कुठल्या तरी बिझनेस मध्ये ते आहेत आणि त्यांच्याकडनं लाईव्ह लेक्चर्स त्या टायमिंगला अटेंड करणं पॉसिबल नाहीये, तर त्याच्यासाठी आम्ही हे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला ठेवलेले आहेत आणि हे जे लेक्चर्स आहेत आपण रेकॉर्ड करून लगेचच आपल्या ऍपमध्ये टाकत आहोत. सो आता हे रेकॉर्डेड लेक्चरचा बेनिफिट काय काय तुम्हाला होणार आहे, तुम्ही कुठल्याही वेळेला कधीही लेक्चर्स तुम्हाला वाटेल तसे तुम्ही अटेंड करू शकताय. त्याचबरोबर एखादा टॉपिक तुम्हाला समजण्यास अवघड वाटत असेल तर तो तुम्ही परत परत बघू शकताय, म्हणजेच तुम्हाला कितीही वेळा तुम्ही लेक्चर्स वॉच केले तरी काही प्रॉब्लेम नाही, किती वेळा बघू शकताय तुम्ही, नो प्रॉब्लेम एट ऑल. त्याचबरोबर 1 इयर पर्यंत व्हॅलिडिटी तुम्हाला असणार आहे, तुम्ही 1 वर्षापर्यंत आपले लेक्चर्स बघू शकताय. PDF स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत, डाउनलोड सुद्धा करू शकता तुम्ही नोट्स. त्याचबरोबर तुम्ही त्याचे प्रिंट आउट्स काढून देखील स्टडी करू शकताय. सो तुमच्या ज्या काही शंका असतील यस त्या सुद्धा या ठिकाणी शंकांचं निरसन तुम्ही फोनच्या माध्यमातून करू शकता. जरी सुद्धा आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तरी सुद्धा तुम्ही कुठलीही शंका मनात न ठेवता कधीही त्या शंकेचं निरसन करण्यासाठी कॉल करू शकताय. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपले लेक्चर जे आहेत ते रेकॉर्डेड केलेले आहेत. सो तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. सो आणि जर बघाल तर याची फीस जर बघाल तुम्ही फक्त आणि फक्त 699 एवढीच आहे. यस, फक्त आणि फक्त 699 मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. सो कुठल्याही पोस्टसाठी म्हणजे कुठल्याही पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरू इच्छित असाल, कुठलेही पद असू द्या,
सो त्याच्यासाठी तुम्ही ही आपली बॅच परचेस करू शकताय. त्याचबरोबर आरोग्य सेवेसोबतच आपल्याकडे वनरक्षक भरती आहे, नगर परिषद भरती आहे, ग्रामसेवक भरती आहे, महिला व बाल विकास भरती आहे जी की स्पेशली महिलांसाठी आहे. सगळ्या बॅचेस आपण या ठिकाणी फॉर्म केलेल्या आहे. राज्य उत्पादक शुल्क विभाग भरती आहे, कामगार आयुक्तालय भरती आहे, आदिवासी विभाग भरती आहे, तलाठी भरती आहे. सगळ्या बॅचेस आपल्याकडे आहेत. सो तुम्हाला फक्त करायचं काय आहे की जायचं आपल्या प्ले स्टोअरला जाताना तुम्हाला सर्च करायचंय द 360 अकॅडमी. देन 360 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही सरळ सेवेच्या माध्यमातून, सरळ सेवेच्या फोल्डर मधून ही बॅच परचेस करू शकताय. आणि जरी तुम्हाला काही डाऊट असेल, कुठली शंका असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आपले कॉन्टॅक्ट नंबर्स देखील दिलेले आहे आणि मीही तिथे असेल. तुम्ही माझ्याशी देखील प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट सुद्धा साधू शकता. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन या ठिकाणून केलं जाणार आहे. सो थँक्यू सो मच. परत एकदा सांगते, जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू.